भंडाऱ्यात शेतकरीचे विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न। भेल प्रकल्प सुरू करा अन्यथा शेतजमीन परत करा, प्रकल्पग्रस्त भूमिहीन शेतकऱ्यांची मागणी। भंडारा जिल्ह्यात भेल प्रकल्पाच्या नावाखाली शासनाच्या वतीने शेकडो एकर शेती घेण्यात आली, मात्र अजूनपर्यंत प्रकल्प सुरू न झाल्याचे शेतकरी आर्थिक अडचणीत आलेले आहेत। अशाच कंटाळलेल्या भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील बामणी येथील रहिवासी शंकर कंगाले या भूमिहीन शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला। त्याच्यावर ग्रामीण रुग्णालयात साकोली येथे उपचार सुरू होत दरम्यान प्रकृती आणखीन खालावल्याने त्याला नागपूर येथे रेफर करण्यात आले, परंतु सध्या त्याच्यावर भंडारा येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृतीत धोक्याबाहेर असल्याची माहिती आहे। नेमकं कारण म्हणजे जी आमची जागा होती चांगल्या उत्पन्नाची, तो भेल प्रकल्प आला आमच्या इकडे। त्या भेल प्रकल्पामध्ये आमची जे चांगल्या उत्पन्नाची जमीन गेली ती सुरू न झाल्यामुळे आम्ही बेरोजगार झालो, रस्त्यावर आलो आणि त्यांनी लाच पण दिली का तुमचा मुलगा एक ड्युटीवर लावून देतो। ते चालू न झाल्यामुळे आम्ही बेरोजगार झालो आणि या मानसिक ताणतणावामुळे माझे वडील जास्त मानसिक ताणतणावामध्ये आले होते आणि काल आपला 6:30-7च्या दरम्यान त्या मानसिक ताणतणावामुळे ते घरी बसले होते। काही कारणास्तव आम्ही रस्त्यावर निघालो, आई समोरच्या घरी गेली, बाबा घरी एकटेच होते। त्या मानसिक ताणतणावामुळे त्याने विष प्राशन केले, खाली पडून होते घरी। आई काही दरम्यान घरी गेली आणि बघते तर खाली पडून होते। या मानसिक ताणतणावामुळे त्यांनी गटनेता असलेल्या विनोद बांते यांनी व्यक्त केले आणि ते भेल प्रकल्प लवकरात लवकर सुरू करावे, नाहीतर आमची जमिनी परत करावी, हे माझी विनंती आहे। हा फार दुर्दैवी प्रकार आहे। कोणी माणूस आपलं आयुष्य संपवण्याचा पण निर्णय घेतो, कारण त्याला दुसरे काही रस्ते तिथे दिसत नाही। वर्षानुवर्ष भूलथापा तिथे दिल्या जात आहेत आणि आता काही दुसरा रस्ता दिसला नाही म्हणून कदाचित हे झालं असावं। आता डॉक्टर म्हणजे त्यांना जर का शुद्ध आली समजा तर आपल्याला डिटेल अजून कळेल, पण हा फार दुर्दैवी प्रकार आहे आणि यासाठीच एक साखळी उपोषण म्हणून गावातल्या लोकांनी, सरपंच साहेबांनी, सगळ्या तिथल्या प्रमुख नागरिकांनी एक परवानगी मागितली होती की 20 तारखेला आम्ही उपोषणाला बसतो, ती सरकारने नाकारली। आता त्यांनी परत एक पत्र दिलं आहे की आम्ही 5 तारखेपासून तिथे बसणार आहे। म्हणजे एक पीडित माणूस आपली प्रशासनापुढे पीडा पण मांडू शकत नाही का, असा एक प्रश्न आणि त्याच चलबिचल मध्ये आता गावात असे प्रकार होत आहेत। त्यामुळे प्रशासनाने, शासनाने त्याच्याकडे सकारात्मक असं लक्ष द्यायला पाहिजे असं वाटतं। या जिल्ह्यामध्ये भेल प्रकल्प सुरू करण्यासाठी ज्या कोणत्या नेत्यांनी या ठिकाणी सर्वे केली, मला एवढं सांगायचं आहे की एका बाजूला एग्रीमेंट वेगळ्या पद्धतीने केला आणि गोरगरीब शोषित जे लोक होते, शेतकरी लोक, त्यांना वेगळ्या पद्धतीने सांगण्यात आला आणि त्याच्यामुळे लोकांनी आपला विश्वास ठेवला की जे मोठे नेते आहेत ना, अधिकारी लोक आहेत जिल्ह्याचे, त्या लोकांनी आपल्याला जो मार्गदर्शन केलं, सांगितलं, त्याच्यामुळे आपण सह्या केल्या पाहिजे, एग्रीमेंट झाला आणि वस्तुस्थितीमध्ये एग्रीमेंटमध्ये वेगळा आणि सांगितलेली बाब वेगळी आहे। आपल्या परिसरातील अशाच ताज्या व महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेत राहण्याकरिता लोकराज्याचा YouTube चॅनलला आता सबस्क्राईब करा।